आपण भेटणार आहोत एका अशा कष्टाळू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला की ज्यांनी आपल्या हाताच्या चवीने प्रत्येक घरोघरी गोडवा आणला. तर चला मग भेटूया आज त्या मेहनती हातांना आणि जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल. काकी आहेत का? हाय हाय या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बाहेरच त्या नाही येते ना. हो, खूप खूप धन्यवाद. घ्या घे. थँक्यू. तर सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल ना की नेमकं काकी असं काय करतात की जे सणावारात म्हणा किंवा घराघरात गोडवा आणतात. तर काकी हा एक पुरणपोळीचा व्यवसाय करतात आहे ना काकी? हो. तर मला एक सांगा की हे पुरणपोळीचं व्यवसाय करायचं म्हणजे तुम्हाला कधी सुचलं, तुम्हाला का असं वाटलं की हे असं चालू मी करावं? बरीच वर्षे मी हे करतेय, पण ते मी साठीच करत होते. अच्छा. पण आता कसं माझ्या मैत्रिणी वगैरे घ्यायला लागल्या, हा. त्याच्यामुळे मी आता हे चालू केलंय. मग तुम्ही सुरुवात कशी केली? सुरुवात मग अशीच घरातच करायला म्हणजे लागली ना. घरातच हो, बनवायचे, घरातच पण मग बनवायचे. तुम्हाला असं ह्याचं बिझनेस केलं पाहिजे किंवा हे अशी तेव्हा order मला केलं कधी असं पाहिजे. वाटलंच नाहीये, पण मी घरच्या पुरतच ठेवलं होतं. अच्छा. पण आता असं आमच्याकडे 1 जुलैला आमच्याकडे वर्धापन दिन होता आमच्या अच्छा, बिल्डिंगचा. बिल्डिंगचा. तेव्हा आमच्याकडे स्टॉल लावले गेले होते, त्याच्यात मी भाग घेतला होता. अरे वा. आणि त्याच्यात मी पुरणपोळ्या आणि मोदक ठेवले होते. अच्छा, मोदक. तर त्याच्यामुळे ते माझे लगेच संपले. तेव्हा किती बनवलेले तुम्ही ते? तरी मी 30 पुरणपोळ्या होत्या. आणि माझ्या परत मला घ्यायला पण आले माझ्याकडे, पण माझ्या मी जातील की नाही जातील या उद्देशाने मी थोडेच बनवले. अच्छा, म्हणजे तेव्हा तुम्हाला असं वाटलं की जर पुरणपोळ्या तेवढ्या विकल्या गेल्या तर मग ह्याच्या मागे तुम्ही म्हणजे पुढे तुम्ही काहीतरी करू. मग आमच्या ज्या हे होत्या एक अशा अनाउन्समेंट करणाऱ्या, अच्छा. त्यांनी सांगितलं की कोणाला हव्या असतील तर या काकींकडून घ्या, आणि आमचा फ्लॅट नंबर वगैरे त्यांनी सांगितला. अच्छा. मग तेव्हापासून मी चालू केलं, आणि मला बिल्डिंग मधल्या माझ्या मैत्रिणी वगैरे खूप अशा ऑर्डर द्यायला लागल्या. अच्छा. मग ते पहिली ऑर्डर तुम्ही किती पुरणपोळ्याची घेतली होती? पहिली माझी 20ची होती. मग तुम्ही अजून काय काय बनवता? मोदक बनवते आणि पुरणपोळ्या बनवते, चपात्या करते, कोणाची ऑर्डर असेल तर चपात्यांची ऑर्डर घेते. अच्छा, म्हणजे आतापर्यंत जवळजवळ वर्ष झालं असेल तुम्हाला हे चालू केलं. मग ते पुरणपोळ्यांची ऑर्डर कशी 1 दिवस आधी तुम्हाला द्यावी 1 लागते? दिवस आधी द्यावी लागते मला. आदल्या दिवशी रात्री सांगितले तरी चालते. तसं मी मग दुसऱ्या आता दिवशी ह्या तयारी करते. पुरणपोळी म्हणा, मोदक याच्यावरून तर असं वाटतंय की काकी एकदम अन्नपूर्ण आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टी प्रत्येक काही तुम्ही खूप वस्तू बनवू शकता. असं तर अजून काय काय बनवता तुम्ही? अजून हे एवढंच, आता सुरुवात आहे माझी. सुरुवात आहे. तर आता कोणी काय सांगितलं तर माझ्या भाजीपोळीचं पण मला करायचं आहे. अच्छा. त्यातल्या त्यात मला बेबी सिटिंगचं पण करायचंय. हा, आम्ही ऐकलंय असं तुम्ही आधी पण करत होते. ना? हो, मी केलंय. मुलुंडला मी राहायचो तेव्हा अच्छा. बेबी सिटिंगचं माझं चालू होतं. तेव्हा किती मुलं होती तरी तुमच्याकडे? माझ्याकडे 15-20 मुलं होती. अरे वा. म्हणजे आणि 2 महिन्यापासून मुलं माझ्याकडे होती. अरे देवा, इकडे 1 मुलांना सांभाळायला येऊन जाता तुम्ही 15. तशी त्याचा हात पण, माझे मिस्टर पण मला मदत करायची. नाही, बरोबर आहे. सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. आता सुद्धा त्यांचा सपोर्ट आहे, भरपूर सपोर्ट आहे. खूप चांगलं. मग काकी तुम्ही हे कसं मॅनेज करता? आता समजा कोणाची ऑर्डर असेल तर घर बघून मग हे ऑर्डर आता आम्ही दोघच असतो, त्याच्यामुळे मला आदल्या दिवशी सांगितल्या कारण मी लवकर सकाळी उठते. म्हणजे घरातलं जे काय आहे स्वयंपाकाचं वगैरे ते मी लवकर करून घेते, आणि त्याच्यानंतर मग पुरणपोळी काय माझ्या चपात्या असतील त्याच्यात मी वेळ देते म्हणजे त्याला. काकी मला एक सांगा की तुमच्या पुरणपोळीमध्ये अशी काय खासियत आहे, अशी कुठली खास गोष्ट आहे की जे सगळ्यांनी घेतली पाहिजे? माझी अशी आहे की मी पुरणपोळी करते तर माझं पुरणाचा याचा पिठाचा गोळा असतो तो लहान असतो, आणि आतलं पुरणची हे असते ती जरा मोठी असते. आणि लाटता माझं पुरण सगळं एका साईडनी जातं. बरोबर. आणि ते सगळ्यांना आवडतं, आणि ती तोंडात घातल्यावर त्याचं एकदम सॉफ्ट राहतं. सॉफ्टनेस. आणि ते सगळ्यांना ते आवडतं, आणि 2-3 दिवस माझ्या पोळ्या राहतात चांगल्या. विचारणार होते किती दिवस, म्हणजे 3 दिवसापर्यंत सॉफ्ट राहतात. बाहेरच राहिल्या तरी काही होत नाही त्यांना. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे हे. आणि ते गव्हाचे असतात तुमच्या माझा रवा आणि मैदा असतो थोडा. रव्याची आणि बारीक रवा वापरते मी. म्हणजे पिठामध्ये? अच्छा. त्यामुळे ते सॉफ्टनेस. पण मैद्यामुळे असे कडक होत नाही. मी तो गोळा तेलात घालून ठेवते, म्हणजे चांगलं मळला जातो ना तो.
नाही, खूप छान आहे की 3 दिवसापर्यंत ते राहतात सॉफ्ट राहतात बाहेर म्हणजे. राहतात. आणि मोदकाचं मग असं गणपतीतच ऑर्डर असते की गणपतीत आणि नेहमी? आता मला संकष्टी असेल तेव्हा असते ऑर्डर. अच्छा. आणि मग ह्याच्यात तुम्हाला काकांचा सपोर्ट तर सपोर्ट आहे. आहेच. मग काकांची कशी हेल्प भेटते तुम्हाला? ते त्यांना करतात पण काही येतात की त्यांना थोडं- असं वाटतं ना की ही एवढी मेहनत करते मग आपण पण काहीतरी करावं. नाही नाही, बरोबर आहे. मग तुम्ही एकाच्या हाताने होत नाही ना, ते नाही, नाही, असतात. नाही, आणि आम्हाला हे जमलं म्हणजे आम्ही आता दोघंच असतो, काहीतरी टाइमपास पण पाहिजे ना. म्हणजे तुम्ही आधीपासून तुम्हाला स्वयंपाकाची आवड आवड आहे. आहे, आवड आहे. मग कधी असं झालंय की तुम्ही पुरणपोळ्या ज्या बाहेर दिले, मग तो लोकांचा प्रतिसाद कसा येतो? नाही म्हणजे पण मला फोन करून सांगतात ना की छानच कसं पुरणपोळी आहेत, एकदम मस्त, म्हणून आम्ही अशी कधी खाल्लीच नाही. एकाने तर मला सांगितलं मी असं आणली एकाकडून पण मला अजिबात आवडली नाही, तर तुमच्याकडून पुरणपोळी घेतो ना मी, आता तुम्हालाच ऑर्डर देतो. नाही नाही, आमच्या बरोबर. बिल्डिंग मधलेच आहेत ते. अच्छा, अच्छा. सांगतात ते म्हणजे स्वतः. लांबची ऑर्डर असेल तर ते तुम्ही कसं करता? ते मग आमच्या Delivery, डिलिव्हरी fast वगैरे? फास्ट करतात. हो. अच्छा. मग तुम्ही एका दिवसात असं किती पुरणपोळ्या बनवू शकता? मी एका 50 पर्यंत बनवू शकते, म्हणजे आरामात. 50? 50 आम्हाला बनवू इकडे शकते. 5-6 करायला एकदम. नाही, मी आदल्या दिवशी पुरण करून ठेवते आणि अच्छा. दुसऱ्या दिवशी मग मग ते फ्रीजमध्ये फ्रीज मध्ये ठेवल्यावर ठेवते. होतं, बनतं ना होतं. असं? मग करायच्या अगोदर थोडा वेळ काढून ठेवते बाहेर आणि मग करते. 50 होतात जमते. पण काका खूप लकी आहेत हा, म्हणजे अशी अन्नपूर्णा बायको त्यांना भेटली आहे ना, की चविष्ट असं. म्हणजे काकांनी कधी तारीफ केली की नाही तुमच्या जेवणाची? पण आपल्या घरच्याचे कोण करत नाही ना. पण आवडत तर असेल ना बरोबर, त्यांना आवडत. कधी पण असं बोलून दाखवत नाही ना आवडते म्हणून. पण आवडीने खातात ना. खातात. पण आमचे इव्हन शेजारी पण आमचे सांगतात की तुमच्या खरंच हाताला चव आहे तुमची. तुमचं असं कधी झालंय का की कधी तुम्ही पुरणपोळीची ऑर्डर घेतली आणि कधी ते बनलेच नाही किंवा कधी नाही, काही असं खराब अजूनपर्यंत झालं? तरी नाही अरे झालंय. वा वा, म्हणजे खूप चांगली गोष्ट. हा. तुम्हाला खूप सुरुवातीला माझे असे फुटायचे, हा. पण आता मी करत गेली त्याच्यानंतर माझे आता बऱ्यापैकी होतात. होतात, छान होतात. तुम्ही सुरुवात म्हणजे एक स्टार्टिंगला असेल ना, आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपले ते खराब होतात, तर तेव्हा तुम्ही कधीपासून हे बनवायला चालू केले? अरे माझी झाली आता बरीच वर्ष झाली. मी आता लग्न झाल्यानंतर? लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर. तरी 20 वर्ष झाली, 20 ते 25 वर्ष झाली. मग तुमचा हात चांगला बसलाय. म्हणजे तुम्हाला स्वयंपाकाची सगळं. आवड होती. हो. मग तुमची आई वगैरे पण छान? आई नाही, मला ह्या पुरणपोळ्या एका माझ्या मैत्रिणीने शिकवल्या. अच्छा. आणि बाकीच्या गोष्टी पण एक बाकीच्या- असतं ना असं मी आपलं असं बघूनच genetic. शिकले, हा, म्हणजे असं नाही. बघून सगळ्या बघूनच गोष्टी. शिकले. तुम्ही त्या पिठामध्ये असं काय वापरता की जे ते 3-3 दिवसपर्यंत म्हणजे दिवसापर्यंत सॉफ्ट राहतात पुरणपोळ्या? पिठामध्ये मी फक्त बारीक रवा आणि मैदा वापरते आणि ते जरा असं मळून त्याच्यात मग ते तेलाच्या याच्यात गोळा तो घालून ठेवते. अच्छा, म्हणजे तुम्ही रात्रीच रात्री. प्रोसिजर करून ठेवता करून की ठेवते, दुसऱ्या दिवशी? रात्रीच करून ठेवते. अच्छा. आणि बाकीचं ते आपलं सारण असतं तेच चण्याच्या सारण मी डाळीचं? आदल्या दिवशी करून ठेवते, चण्याच्या डाळीचंच असतं. ते गूळ सगळं आणि वाटून चण्याची गूळ, डाळ. हो. तुम्ही हे सुरुवात कधीपासून केली? म्हणजे एक असते ना आवड, तुम्हाला कधीपासून निर्माण झाली की तुम्ही पुरणपोळ्या केलं पाहिजे किंवा तुम्ही करत आहात, तर कधीपासून तुम्ही सुरुवात केली? तरी ह्या गोष्टीला म्हणजे 25 वर्ष झाली. अच्छा. माझी एक मैत्रीण होती, त्याने मला शिकवली. त्याच्यानंतर शिकवली, पण मला बऱ्यापैकी जमतच नव्हत्या त्या. तर मग थोडी अशी मी प्रयत्न करून करून ते मला जमल्या आणि मग थोड्या थोड्या फार अशा होत होत्या, अशा तुटत होत्या, होत होत्या. तरी पण मी जिद्द सोडली नाही माझी, मी करतच राहिले. अरे वा. आणि त्याच्यानंतर माझ्या चांगल्या यायला लागल्या. परत त्या मी मैत्रिणीला पण खायला घातल्या माझ्या पुरणपोळ्या. त्यांनाही म्हणाली मला माझ्यापेक्षाही तू छान करतेस. मैत्रीण पण खुश मैत्रीण पण खुश. आहे ना, आपल्याला पण बरं वाटतं ना हो. जर आपण एखादी वस्तू पण कोणाला मी कशी शिकवली. जिद्द सोडली नाही की मला करायच्याच आहे, शिकायचंच आहे आणि काहीतरी करायचं आहे, ह्या उद्देशाने मी चालूच ठेवली. नाही नाही, छान छान. मग जेव्हा तुम्ही जे शिकलात, जेव्हा बनवायला लागलात, तेव्हा पहिली पुरणपोळी काकाने दिली असेल? हा, काकाने खाल्ली. आता भविष्यात तुम्हाला असं काही स्वप्न आहेत का तुमची की तुमचा हा पुरणपोळीचा व्यवसाय खूप वाढावा, खूप पुढे जावं, तर असे काही? तर वाढावा असं वाटतोय, पण वयाच्या ह्याच्याने मला तेवढं, पण आले तरी मी करेन, त्याच्यात प्रश्न नाही. पण ज्या कोणाला शिकायची जर आवड असेल तर मी शिकू शकेन. हा, तर सगळ्यांनी बघा, कोणाला पुरणपोळ्या येत नसतील तर मी काकींचा नंबर शेअर करेल, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि पुरणपोळी शिकण्यासाठी तुम्ही काकींकडे येऊ शकता. आणि मी जरूर त्यांना शिकवेन, म्हणजे माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करेन. नाही नाही, चांगली गोष्ट आहे. आणि मला एक सांगा, जर अजून पुरणपोळ्या, आता तुम्ही बोला एका दिवसात तुम्ही फक्त 50 बनवता, पण जर जास्त त्याच्यापेक्षा जास्त ऑर्डर कोणाची असेल तर तुम्ही घेऊ शकेन,
म्हणजे करेन पण मी. पण अजून पण कसं उत्साह असतो ना मला करायचा करायचं. असं, म्हणजे मला असं कंटाळा येत नाही त्या वेळेस. नाही भविष्यात असं एखादं दुकान वगैरे टाकायचं असं काही नाही तुमच्या असेल तर करेन पण मागे नाही राहणार. ते ऑर्डर तर तुम्हाला नेहमीच नसेल, कधीतरीच असेल ना. ज्यावेळेस ऑर्डर असेल त्यावेळेस ठीक आहे, पण अदर डेज ज्यावेळेस तुम्हाला ऑर्डर नसते, मग त्यावेळी तुम्ही पूर्ण दिवस तुमचं शेड्यूल कसं असतं? असं म्हणजे ऑर्डर नसते तेव्हा माझ्या असं फॉल बिडिंगचा पण माझा धंदा आहे. अरे फॉल बिडिंग पण करते. करता? हो, ते कोणाचे असेल तर ते करते, हम्म. ते पण करून देते. ती तेवढी वेळ गेली की मग संध्याकाळच्या वेळेस मी जरा राऊंडला जाते शिवाजी पार्कला. अच्छा. तिकडे जरा 2-3 राऊंड मारते. हम्म. आणि तिकडे मला असे तिकडे बसलेले पण दिसतात, कोणतरी केक घेऊन बसतात, कोण हो. मोदक घेऊन बसतात. हो हो हो. तर मग मलाही असं वाटतं की मी माझ्या पुरणपोळ्या का नको करू. म्हणजे एकदा वाटतंय पण अजूनपर्यंत केलेलं नाही. याच्यापुढे माझं आहे मनात माझ्या की बघावं 10 तरी पुरणपोळ्या घेऊन. मग तुम्ही का नाही प्रयत्न नाही, आता करत? प्रयत्न करणार आहे मी. हा. आता 10 पोळ्या बघते, म्हणजे गेल्या तर मग त्याच्यानंतर वाढेल तर मग अजून करून घेऊन जाईन, बसेल. नाही, नक्की मेहनत करायला काही हरकत नाही ना. बरोबर आहे बरोबर. नाही नाही नक्कीच बिझनेस बघा जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तेच ना. त्याशिवाय काय होतच नाही. आणि मला तरी वाटतं नक्की तुम्ही हा प्रयत्न करावा. आणि माझा हा चॅनलच त्याच्यासाठी आहे की ज्या महिला घरातून छोटा छोटा उद्योग करतात, छोटा छोटा बिझनेस करतात, तर त्यांचं ते बिझनेस कसा वाढवावा आम्ही याच्यासाठीच हा चॅनल ओपन केलाय. तर आज काकी तुम्हाला एवढे लोक बघत असतील तर मी सगळ्यांना सांगेल की तुम्हाला सुद्धा सणावाराला किंवा अदर डेज कधी पुरणपोळी खाऊशी वाटली तर नक्की तुम्ही काकींना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि काकीने जसं सांगितलंय ते शिकवतात मी पण. शिकू पण शकेन. हा. कधी मला नंबर दिला असेल तर मी त्यांनी मला केला केला, तर मी शिकवेन त्यांना. अच्छा. आणि काकी मी असं ऐकलंय की तुम्ही असं भजन वगैरे हा. पण ते पण आता आमचा भजनाचा पण एक ग्रुप आहे. आम्ही 10-11 जणी भजनाचा ग्रुप आहे आमचा. पण आम्हाला कुठे भजनाला बोलवलं तर आम्ही तिकडे जातो. म्हणजे माहीमच्या राम मंदिरात, शीतला देवीला, आणि नवरात्रांमध्ये आमचं कुठे कुठे असतंच भजन, तिकडे आम्ही जातो. आणि आमचं हे भजन सगळ्यांना आवडतं. आमचं स्वानंद ग्रुप भजन आहे. अच्छा. मग ते जर ऑर्डर म्हणजे त्यांना जर बोलवायचं असेल तर ते नंबर घ्या. आमच्या मेन आहेत. अच्छा. श्रद्धा पवार म्हणून, त्यांना नंबर आहे. असं गणपतीत वगैरे येतात? गणपतीत पण. हो, आता मग आमच्याकडे गणपतीत पण घरी बोलवता येतं. आमच्याकडे या. मी चालेल. आता जरूर. गणपतीत कोणी यांना कॉल करू चालेल, नका, ते चालेल. माझ्याकडे येणार आहेत. चालेल. गणपती पण 11 दिवस आमचं असतं. कोणाकडे बोलवलं तेव्हा आम्ही जातो. खूप छान. माझ्याकडे या. गणपती नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये पण आम्हाला बोलवतात. पण कोणाकडे पूजा असेल तेव्हाही आम्हाला बोलवतात. तर काकी आज मग आपण काय बनवणार? थोडं पुरणपोळीची रेसिपी थोडं सगळ्यांना दाखवूया. हो, चालेल ना. हो, चला मग. आनंद आहे मला त्याच्यातच. तर काकी किचन मध्ये तर आलाय, पण आता करायचं काय ते पण दाखवा. आता दाखवते ना तुम्हाला मी पुरणपोळी कशी तयार करते ते सगळं तुम्हाला दाखवणार. नक्की. ते बघा, असं पीठ माझं असं असतं एकदम मग. ते तेलात मी भिजत टाकते आणि एक 2-3 तास तरी मुरलं पाहिजे बरं. मग त्याची तरी तार सुटते त्याला. त्याच्यानंतर असं घेऊन त्याच्यात पुरण भरायचं. म्हणजे माझा गोळा लहान असतो पिठाचा आणि पुरण माझं डबलच्या जास्तच असतं. आणि हा कपडा लावते सफेद, का ते त्याला चिटकून आणि चांगली सरकते. आणि लाटताना मी तांदळाची पिठी घेते सारखी, म्हणजे कुठेच काही होत नाही. साईडने असं मारत गेलं ना, हवी तशी पोळी मोठी होती. एवढी पोळपाटभर पोळी होते माझी. अजून पण मोठी होऊ शकते. हो ना. हो, अजून पण होती, पण पोळपाट भरला ना झालं. छान. म्हणजे जेवढं आपण लाटू तेवढी सरकते, अजिबात फुटत नाही. आणि एकदम पातळ झाली एकच बस की अजून चालेल ना. मग त्याला तुम्ही तूप लावणार की तेल? तूप. अच्छा. हे तूप आहे. ही किती झाली. अरे वा 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 वा, मस्त फुगली. नाही, मला लोकांचं तर माहित नाही, पण मी तर तुमच्याकडे शिकायला नक्कीच येणार आहे. कारण की मला सुद्धा वाटतं की माझी भरून मग फुगली पाहिजे. म्हणजे तेल अजिबात लावायचं नाही माझं पीठ मळताना नाही. आणि खूप सुंदर असं ना सुगंध येते वेलची पूडचा आहे ना, वेलची टाकली, वेलची, जायफळ, खूप छान. तुम्ही बघू शकता किती छान हे झालंय.
आम्ही शिकल्यावर लगेच येणार ना की हो, असं येईल, 30 येईल, वर्ष नक्की. बनवायला नाही, लागणार नाही. नाही. आवड असेल तर पटकन तुम्ही बनवू पटकन, शकता. हो. नाही मग आम्ही शिकल्यावर मग आम्हीच ऑर्डर घेऊ. मग चालेल चालेल. मग नाही तर पण मग म्हातारी होईल ना. हे घे आता सुंदर पोळी खा. आणि त्याच्यात तूप टाकून खाल्लं ना तर खूप छान लागते. खूप आणि छान, त्याच्यात खूप छान. दूध घेतलं ना तर त्याच्याही अधिक छान. म्हणजे तुम्हाला ना 1 मिनिट सुद्धा लागलं नाही ना. नाही नाही. हा तो तुपाचा सुगंध आणि त्याच्यात ती वेलची पूड, मला तर असं होतंय ना की कधी खाऊ. तुमच्यासाठीच तर केली आहे, तुझ्यासाठीच तर केली आहे. थँक्यू थँक्यू. मी काय खाऊन आता मला थांबू काय- शकत नाही आणि मला हे आता टेस्ट तर करावंच लागेल. कशी वाटली? खूप खूप छान, खूप छान. म्हणजे तुम्ही बोललात ना, काकी बोललात की ते तोंडात घातल्यावर जशी विरघळते तशीच झाली. म्हणजे एकदम मेल्ट झाली ती तोंडात गेल्यावर. काकी खरंच मी तर नक्की येणार आहे. मला बाकीचं कोणाचं माहित नाही, पण मी तुमच्याकडे कधी मी शिकायला आहे नक्कीच तुमच्यासाठी, येणार आहे. अशी उभी आहे. कधी हो, या हो. आणि हक्काने सांगा मला करून द्या पोळ्या. नक्की, नक्की. तर तुम्हाला सुद्धा सगळ्यांना अशी टेस्टी पुरणपोळी पाहिजे असेल आणि ह्याची चव घ्यायची असेल तर नक्की काकींना कॉन्टॅक्ट करा. जो स्क्रीनवर नंबर दिसतोय तो काकींचा आहे. तुम्ही एनी टाइम त्यांना कॉल करू शकता. फक्त ऑर्डर द्यायच्या आधी 1 दिवस आधी कॉल करा की बरोबर. जेणेकरून त्यांनाही तयारीला वेळ लागतात. आणि जसं काकी आणि मेहनत भरपूर आहे ना मेहनत त्याला, भरपूर आहे. त्याच्यासाठी ते आयत्या वेळेस होत नाही. नाहीये. आणि जर जास्त ऑर्डर असेल तर प्लीज 2 दिवस आधी बरोबर, सांगा बरोबर. की जेणेकरून ते मला सगळी तयारी तयारी करायला करावी लागते. तर काकी आता पुरणपोळी पण खाऊन झाली, गप्पा पण झाल्या. तर आता आपण काकांना बोलूया, है ना. थोडं त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारूया. Yes. या बसा काका. तर काका तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मगाशी आम्ही काकींशी गप्पा मारून झाल्या आमच्या आणि पुरणपोळी सुद्धा खाऊन झाली. तर आता थोडं तुमच्याशी गप्पा मारायचे. तर काका मला एक सांगा, जर काकी ज्या करतायत पुरणपोळीचं हे, तर त्यांनी सांगितलं की तुमचं खूप सपोर्ट आहे त्यांना. तर त्यांच्या ह्या पुरणपोळीच्या ह्या बिझनेसमध्ये म्हणजे तुम्ही काय करता एक्झॅक्टली? तुम्ही सुद्धा त्यांना पुरणपोळी बनवण्यास मदत करता की किंवा तुम्हाला का वाटलं असं की त्यांना सपोर्ट करावा, त्यांनी हे केलं पाहिजे? काय आहे की महिलांनी पुढे यायला पाहिजे, हे माझा पहिला उद्देश. बरोबर. त्या उद्देशाने मी तिला प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे ढकलतो. बरोबर. त्यामुळे वाटतं तिला आता पुरणपोळी करता येते, बाजूला देते, पाहुण्यांना देते, कोणी नातेवाईक आले त्यांना देते. म्हटलं हा लोकांना पण कळू देत ना, इतरांना पण कळू देत ना. बरोबर. या उद्देशाने मग तिला म्हटलं तू आता हे चालू कर. त्यात पूजा शिंदेच्या आईने तिला खूप मदत केली आहे. तिची ऑर्डर खूप होत्या पहिल्या. ते बघून बघून मग ते पुढे चालू केलं आमच्या ऑर्डर. आणि पहिली टेस्ट म्हणजे आमच्या वर्धापनच्या दिवशी आम्ही तिथे एक स्टॉल लावलेला. तिथे लोकांना पहिली पुरणपोळी आवडली. ती आवडल्यानंतर पूजाच्या आईने सुरुवात केली ऑर्डर द्यायला. तेव्हापासून मग आमच्या ऑर्डर चालू झाल्या आणि प्रत्येक गोष्टीत मी तिला पुढे ढकलतो. आता भजनामध्ये पण ती पहिली नको नको म्हणत होती. नको ते इथे गायचं, मला तिकडे गायचं, मला आवडत नाही, हे नाही. म्हटलं नाही, आवडायलाच पाहिजे. म्हटलं गा तू. आणि आता आवड तयार झाली तिची. परत आता पुरणपोळी करताना मी तिला मदत करतो म्हणजे काय की करणं तिचं असतं. बरोबर. मला काय त्या गोष्टी कळणार नाहीत. बरोबर. पण जे काय त्याच्या मागचं उरकणं असतं, साफसफाई करणं किंवा मोकळं हे करणं, त्याच्यासाठी मी मदत करतो. काका मला एक सांगा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला आता या मे महिन्यात 45 वर्ष पूर्ण होतील. अच्छा, मग तुम्ही 45 वर्षापासून पुरणपोळी खात असाल ना? हो, नाही 45 वर्षापासून खात नाहीये. मग? कारण तेव्हा काय ती आली आणि आली लगेच नाही पुरणपोळी बनवायला, खात, नाही, लगेच नाही. मैत्रिणीही अच्छा. भेटली नाही तिला. अच्छा अच्छा. आम्ही ठाण्याला राहायला होतो. हा. लग्न झाल्यानंतर आम्ही ठाण्याला राहायला होतो थोडे दिवस. हम्म. तर तिथे आमची म्हणजे आमच्याच गावात शेजारी. एक होती खानकर म्हणून. हम्म. त्या वहिनीशी हिची ओळख झाली हा. आणि त्या ओळखीमध्ये मग ते हे पुरणपोळीचं आहे. शिकली. त्यावेळेला काय झालं की ते म्हणत पुरणपोळ्या सगळ्यांना आवडायला लागल्या. तिथे तिन्ही म्हणजे तिला धरून पोळ्या विकायला पण लागल्या. नंतर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू पण आम्ही करणं. करायचो. अरे वा. नंतर कोणाची रेमंडला पार्टी आमचे खूप असेल जायचे, तर रेमंड समोसे खूप. बनवणं, वा. या गोष्टी पण तिने त्यावेळेला केलेल्या केल्या. आहेत. पण त्याच्यामुळे तेवढा इंटरेस्ट तिला नाही. याच्यात कटकटी असतात. हो. पुरणपोळीची आवड तिला जास्त आहे, त्यामुळे पुरणपोळी करत राहिली. मग तुम्ही असं किती वेळा पुरणपोळी खाऊन काकींची तारीफ केली की बाबा आज खूप छान बनवले काय किंवा
काय असतं की पूर्ण घरातलीच वस्तू घरात खाऊन जास्त तेवढी तारीफ करणं बरं नाही. बरं नाही. म्हणजे डोक्यावर चढणार मग. म्हणून जास्त तिची घरात आहे काय घाली काय मी नावं ठेवतो. हा. नावं ठेवण्याची काम मग ती त्या ह्याच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. मी पण म्हटलं, किती हे छान बरोबर वाटत. नाही घालत ते बरोबर नाही घालत ही बघ इथे फुटली ही बरोबर. फुटली नाही पाहिजे असं मग ते हम्म. सांगतो तिला मग त्या पद्धतीची तयारी करतो. तयारी करते. पण किती छान वाटत असेल ना तुम्हाला पण, की असं कधी झालंय का तुम्ही असं सांगितलंय काकींना की माझ्यासाठी हे बनव आणि ते लगेच काकीने तुम्हाला असं बनवून दिलंय? हो, ते बाकी आहे. माझी काय आवड असेल ना तर एखादी गोष्ट सांगितली तिला की अमुक गोष्ट बनव तर त्यावेळेला तिचं तोंड पहिलं वाकडं होतं. पण बनवून देतात. पण तिला वाटतं द्यायला पाहिजे आणि ती पाहिजे. त्या आणि पद्धतीने मी करते. करते. पहिले ती लगेच बडबडणार नाही मला. म्हणते मी नाही आणि म्हणणार मग असं पण वाटतं ती की नाही त्याने मागितलंय ना तर करावं मी करावं. करते. मी पहिला मी नाही म्हणते पण मग करून करून देते. देणारच ती मला माझ्या आवडीची वस्तू कुठली असू दे काही सांगितलं ती करून देणार. नाही नाही बरोबर नाही नाही. आता कशाला मग देईन असं म्हणते पण मला ते नाहीच होत. नाहीच. मग मी तेव्हाच त्यांना करून देईन. नाही मग आता बोलली होतीस ना नाही करणार. हम्म. मी म्हटलं माझं नेहमीच आहे ना ते त्यांनाही माहिती आहे. पण खूप छान वाटतं जेव्हा काका पहिल्यांदा बोलले की प्रत्येक महिलेने पुढे असं पुढे यायलाच पाहिजे. आणि ह्या एज मध्ये म्हणजे आज लग्नाला त्यांचे 45 वर्ष झाले तरी त्यांना असं वाटते की आपल्या बायकोला आपण सपोर्ट केला पाहिजे, तिने कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. जसं काका त्यांना नेहमी कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये म्हणा किंवा बरं. कुठेही ते त्यांना फुल सपोर्ट करतात. काकींना जायचं नसतं पण काका त्यांना फोर्स करतात. त्यांचं एकदा आणि की कुठे जा. फिरायला पण मी गेली ना आता कोणाची आमची मैत्रिणी वगैरे पिकनिक काढतात पिकनिक हा. ते नाही यायला पण तू जा. मी म्हटलं नाही तुम्ही पण चला पण मी ते म्हणतात मी नाही तू जा तुमचे मैत्रिणी असतात मैत्रिणी असतात. म्हणजे जेंट्स असे दोघे कपल सारखे मग गेले काका तर जात नाही कधी मित्रांसोबत असं हो, कुठे? ते ते जातो ना. जातात. मित्रांबरोबर नाही नाही खूप छान आहे. असंच सपोर्ट असला पाहिजे. हो. तर आता मला तुमच्या दोघांना बघून असं वाटतं की तुमचं म्हणजे कॉर्डिनेशन म्हणा खूप छान आहे. तुम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखतात. 45 वर्षाचं त्यांचं हे आहे. जीवन चालू आहे हा. आमचं. तर मला ना असं एक छोटंसं एक चांगलं एक गेम घ्यावं असं वाटतं तुम्हाला बघून, की मी काही प्रश्न विचारणार तुम्हाला एकमेकांबद्दल. बघूया तुमच्या दोघांचा बॉन्ड किती आहे आणि तुम्ही दोघं किती एकमेकांना ओळखता. पण त्याच्या आधी काका तुम्हाला एक प्रश्न विचारणार, की कधी काकींची तुमची भांडणं होतात का हो? न तर काय तशी बघितली तर नेहमीच होत असतात थोड्या बारीक बारीक गोष्टीवरनं. हा. मग इतकंपर्यंत वाढतं की अबोला होतो आमचा. किती दिवस? ते काय थोड्या वेळासाठी होतं थोडा थोडा वेळ. वेळ. मग काहीतरी मग घ्या होते म्हणून तीच बोलायला पुढे येते म्हणते. अच्छा म्हणजे सुरुवात तुमच्याकडून मीच असते. करते मग ते नाही बोलणार मग काका नाही बोलत? मला काय द्यावंच लागतं ना त्यांना. नाहीतर ते तसेच बसतील मग मला आणि मी घे म्हणून सांगितलं घ्या हो खा असं म्हटल्याशिवाय ते खाणार नाही. अरे देवा. आणि तुम्ही नाहीच म्हटलं तर उपाशी राहतील? नाही राहण्याचा राहणार. प्रयत्न करतो. नाही राहू शकत नाही उपाशी. आणि तुम्हालाही ते बरं वाटणार नाही ना काका उपाशी राहिल्यावर. अच्छा ठीक आहे. तर काका मला एक सांगा, की काकींचा आवडता रंग कुठला? का आवडतं रंग काका 45 वर्ष झाले. तिला तसे रंग सगळ्याच प्रकारचे आवडतात. पण एक पर्टिक्युलर जास्त. कुठलं असेल जास्त? जास्तीत जास्त तिला मरून कलर जास्त आवडतो. बरोबर आहे. म्हणजे हाय. आणि मला एक सांगा काकींना सर्वात जास्त खायला कुठली डिश आवडते? त्यांची आवडती एक डिश छान. ती डिश तिची म्हणजे आवडती तिला ना मेन म्हणजे मासे खावायला खूप आवडतात. अच्छा मग ते कुठल्याही प्रकारचे कुठच्याही असतात. प्रकारचे बारीक असो मोठे नाही. जास्तीत जास्त मोठी मासे नकोय तिला छोटी मासे जास्त आवडतात. अच्छा. म्हणजे काय म्हणतात त्याला आता मानलेली वगैरे मोदकं, मांदेली अशा गोष्टी तिला आवडतात. म्हणजे माशाचं कालवण किंवा मासे कालवण फ्राय जास्त नाही. आवडतं. फ्राय नाही आवडत. फ्राय फ्राय आवडत नाही नाही तिला. माझं कालवण खूप आवडतं. काका लग्नाची तारीख सांगा तुमच्या. 6 मे 1981. अरे वा काकांचं मग एकदम भरपूर परफेक्ट आता सगळं नाही, लक्षात आमचं आहे. लग्न पण आमचं अक्षय तृतीयेला झालेलं अरे वा. आणि पाडव्याला आमचा साखरपुडा झाला. 1 महिन्याने लग्न झालं. 5 एप्रिलला आमचा साखरपुडा झाला आणि 6 मेला काका हे माहित होतं तुम्हाला हे सगळं? मला साखरपुडा माहिती नव्हता. ती तारीख माहिती मी नव्हती. साखरपुडा विचारला पाहिजे होता. ती तारीख मला माहिती नव्हती. मला माहितीये. फक्त मला साखरपुडा 5 गुढीपाडव्याला साखरपुडा झाला पाडव्याला एवढं झाला. माहिती. पाडव्याला साखरपुडा झाला आणि अक्षय तृतीयेला लग्न झालं. तर काकी मला एक सांगा की काकांचा जास्तीत जास्त आवडता पदार्थ कुठला?
जास्तीत जास्त म्हणजे त्यांना पहिला शिरा आवडायचा, पण आता मोदक आवडतोय. अच्छा. आता शिरा बंद केलाय खायचा. काका बरोबर सांगताय. कारण काय माहितीये, ते हा. मोदक जेव्हा बनवते हा. त्याचं सारण मला मेन आवडतं. अच्छा. सारण मध्ये ड्रायफ्रूट टाकते आणि त्या मोदक घेतल्यानंतर त्याच्या काय म्हणतात कळ्या. कळ्या कळ्या. पडतात ना, त्या बघून खूप खावंसं वाटतं. नाही नाही, छान आहे. सॉफ्ट असतो, जरा बरा वाटतो आणि त्यामुळे मोदक जरा आवडतो जास्त. अच्छा. तर काका मला एक सांगा की काकींची अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला नाही आवडत. मेन म्हणजे काय, ती कुठल्याही गोष्टीत पहिली पुढे यायला घाबरते. घाबरते. अच्छा. कुठलीही गोष्ट कोणी काय सांगितलं ना, येता का, नको मी आज नाही येत. म्हटलं का नाही आत येत, या ना तू, म्हटलं असे पुढे ढकलतो मी तिला. प्रत्येक कामामध्ये तिला पुढे येण्यासाठी मी प्रयत्न करतो की काहीतरी कर कर. या गोष्टी तुम्ही सुधारणा केली पाहिजे. पण तुम्ही का नाही जातो, एवढं काका तुम्हाला बोलतात तरी पण? नको वाटतं आता, हाय तेच म्हणजे करूया आपलं. काकांना सोडून आळस. जावंसं नाही वाटत मेन की म्हणजे आळस. आळस. अच्छा. जायचा. जायचं आळ. मला वाटलं की असं काका एकटे असतात की आणि ते त्यांना पण एकटे सोडून. म्हटलं तुम्ही पण चला, मग ते म्हणतात मी नाही, तुझ्या मैत्रिणी वगैरे कोण असेल ना तर तूच जा, मी नाही येत. असं त्यांचं आणि असतं. एक गोष्ट अशी सांगा की ती तुम्हाला खूप आवडते. आणि काय माहिती, माझ्या जीवनामध्ये म्हणजे आता याच्यामध्ये खूप मला अडचणी आल्या. बरोबर. खूप म्हणजे इतकं ना की लोकांनी मला विचारलं, अरे बाबा तू एवढ्या ह्याच्यात कसं काय राहतो, एवढ्या तुला अडचणी आहेत आणि कसं काय जगतोस तेच कळत नाही. पण त्यावेळेला मला हिने खूप सपोर्ट केला. बरोबर. खूप म्हणजे खूपच सपोर्ट केला. काकी म्हणजे एकदम त्या छान. सपोर्ट वरतीच मला धीर येत राहिला. नाही, बरोबर आहे. शेवटी नवरा बायकोचं त्या हे ह्याच्यातनं सपोर्ट मी अजूनही सावरलं. म्हणजे नाही नाही, आमची एक असे पैसे पण गेले आहेत आमचे. म्हणजे आम्ही एका त्याची ठिकाणी भरले होते, खूप मोठी त्याच्या गाडी, ह्याच्यातून आम्ही त्याच्यामध्ये दोघं नाही एकामेकांना आम्ही एकूण राहिलो. म्हणजे आमचे भरपूर पैसे गेले. म्हणजे जवळजवळ 95 झाले ना. फ्लॅटच गेला, हो. माझा गेला. पूर्ण पूर्ण फ्लॅट गेला. गेला. त्याच्यात आम्हाला गेलो जीवनच फ्लॅटच्या नको असं, पण ह्याच्यात. आम्ही त्यामुळे उभी राहिलो का तर आपल्याकडे हे आम्हाला आहे तर आपण economy खूप करूया मला loss काहीतरी. झालं. त्या लॉस मध्ये मी म्हणजे लोकांनी मला सांगितलं, अरे बाबा तू एवढा तुझा लॉस झालाय, तू कसं कसं काय जीवन? करतोय आणि काय करतोय. पण मी त्याही वेळेला कोणाकडनं कर्ज न घेता कशाही पद्धतीत हिनी साथ दिली आणि त्या साथवरती आम्ही त्यावेळी तिचे खूप मी आभार मानतो. नाही नाही, बरोबर आहे. आजपर्यंत कधी तुम्ही आभार मानले नसणार काकीचे. आहे ना. नाही, बरोबर आहे. एका मुलाची साथ असणं खूप गरजेचं असतं आणि कुठल्याही परिस्थितीत नवरा बायकोने एकमेकांना साथ दिलीच पाहिजे. मग ते कुठली परिस्थिती असो, चांगली असो किंवा वाईट असो. आहे ना. बरोबर आहे. आज मी इकडे तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेली, तुम्हाला रडवायला नव्हते नाही, आले. नाही म्हणजे अशी आमची नाही, साथ नाही. दोघांची, आणि काही झालं तरी आम्ही एकमेकांच्या ह्याच्यानेच आहोत. म्हणजे त्यांना राग आला मला येतो, मला राग आला त्यांना येतो, पण आम्ही त्याच्यातूनही चांगले बोलतो, चांगली राहतो. नाही, खूप चांगली गोष्ट आहे. नाही नाही, असंच असलं पाहिजे हो. ना. नवरा बायकोचं नातं हे असंच असलं पाहिजे. पण जी काकांची एक कंप्लेंट आहे की तुम्ही कुठे नाही. जात नाही, तर ह्याच्या पुढे तुम्ही त्याच्यामध्ये नाही, सुधारणा ते खूप करा. मला पाठवत आणि- सगळे. त्यांना असं म्हणजे मी पुढे यावं असं त्यांना वाटतंय, मागे नाही राहायचं. अच्छा अच्छा. तर काकी तुम्ही सांगा आता, तुम्हाला कुठली गोष्ट आहे काकांची जी आवडत नाही, असं एखादी गोष्ट? त्यांना आवडत नाही म्हणजे मी जरी कधी अशी सांगते ना, हो हे करू नका, हे फुल इकडेच घाला, तर ते करत नाहीये. म्हणजे देवाकडे देवाकडे. देवाचं आहे त्याच्यातून ना, तुमची भांडणं मोठं होतात. फुल खाली ठेवा आणि छोटं फुल असतं ते आईच्या, म्हणजे आमची सातेरी देवी आहे हा ना, हा हा. म्हणजे कधीच हे सांगू नये, ते उलटच करणार नेहमी. तो मला त्यांचा खूप राग येतो. का हो, मुद्दामून करतात की त्यांनी आज येऊन पण त्यांना मी सांगितलं सकाळी पाहिजे? सांगितलं. याच्या मागचं कारण सांगा. काय आहे की मी पूजेला जातो ना, तेव्हा मला माझ्या मनाने मी आपली करतो, पण मी बरोबर. जी पूजा करतो ते तिला आवडत नाही. त्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने करतो, तिला आवडत नाही. त्याच्यामुळे आमचे नाही, ते थोडं फुल मी म्हणते काय हे असतं, आणि ते लक्षात राहत नाही. शेवंती. मेन म्हणजे माझ्या लक्षात राहत शेवंती नाही. वर ठेवा, गोंडा वगैरे असेल तर खाली खाली. ठेवा. त्याच्यावरूनच मला त्यांचं हे होतं. नाही म्हणजे नाही मी तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही माझं कधीच ऐकत नाही. नाही, ह्याच्या पुढे आता काका लक्षात ठेवा. काकींना तेवढं उगाच बाकी रोज- काय नाही, बाकी सगळं आमचं व्यवस्थित. बाकी आज असं काही आहे का की तुम्हाला एकमेकांना बोलायचंय, की जे एवढे 45 वर्ष तुम्ही एकमेकांना कधी बोलले नाही, तर असं काय बोलायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलद्वारे बोलू शकता. नाही असं काही नाही, पण आता आहे तसंच आमचं चालू राहू दे. नाही नाही, खरंच खरंच. बाकी काय नाही, गोडी गुलाबीने आम्ही राहू दे, एकमेकांची साथ. नाही नाही, तरी आपले खरंच. चांगलं आयुष्य काढू तरी दे. आम्हाला पण एक मुलगा
आणि एक मुलगी आहे. मुलगी गोव्याला असते, मुलगा इकडेच ठाण्याला असतो. तोही आम्हाला, माझी सून पण काव्य आहे, ती पण छान बघते आम्हाला. आणि माझा एक नातू आहे अन्वय, तोही तर आता इकडे असला असताना त्याला खूप आनंद झाला असता एकदम. नाही नाही, नक्की जेव्हा तुम्हाला टीव्हीवर बघेल तो हो. त्याला नक्की सांगा बघायला माझ्या तो बघेल. सुनेला पण आवड आहे, माझ्या मुली पण, नाती पण, माझ्या 2 नाती आहेत मला. मुलीला 2 मुली आहेत. अच्छा. त्याही आमच्यावर, म्हणजे त्यांना असं वाटतं की आजी आजोबांनी काय करावं. माझ्या नातवाला पण खूप हे आहे की आईने काहीतरी करावं बाबाने, त्याला पण खूप, त्याने पण तो स्वतः काय करतो ना तो आम्हाला दाखवेल. नाही खरंच, आज जेव्हा सगळे चांगले. लोक तुमच्या दोघांना बघणार तेव्हा मला तरी वाटतं की त्यांना खूप मोटिवेट होतील काकांना बघून, की ह्याच्यामध्ये पण काका तुम्हाला एवढं सपोर्ट करतात. आणि हे प्रत्येक हस्बंडने आपल्या वाईफला सपोर्ट केलंच पाहिजे. जसं काका तुम्हाला बोलतात की प्रत्येक पिकनिकला जा किंवा इकडे जा. तर खूप छान वाटलं आज तुमच्या दोघांशी बोलून, आणि मी पण अशीच देवाकडे प्रार्थना करेल की तुमचं हे चांगलं असं हसत खेळत रिलेशन असं राहू द्या. पुढे वाढत राहू दे. नाही थँक्यू. तुझा चॅनल पुढे येऊ दे, चांगले एपिसोड होऊ दे. तुम्ही बघितलेत का माझे एपिसोड? हो बघतो. मग काय वाटतं तुम्हाला? बघतो आणि मला खूप आवडतात तुझे एपिसोड. काय वाटतं तुम्हाला की इंटरव्ह्यू घेण्याची तुझी पद्धत आणि तुझं बोलणं मला खूप आवडतं. थँक्यू खूप खूप. असंच तुमचा आशीर्वाद असू द्या. आहेत आशीर्वाद आमचे आहेतच. आणि आम्ही मी कसं कलावतींच्या आईच्या ह्याच्यात आहे ना मार्गात, त्याच्यामुळे आमचे आशीर्वाद तुझे. येस नक्की आईनं नक्कीच प्रार्थना करा. आणि तुमचं सुद्धा पुरणपोळीचा बिझनेस आपण असं खूप मोठं करूया. आणि जसं यांची इच्छा आहे की यांचा एक प्रयत्न करायचा, जसे ते बोलले शिवाजी पार्कला पण मला असं वाटतं करायचं. तर नक्कीच तुम्हाला जेव्हा तो प्रयत्न तुम्ही जेव्हा कराल तेव्हा आम्हाला पण बोलवा, आम्ही पण नक्कीच तुम्हाला हेल्प करूया. तर काका आणि काकी आज तुम्हाला दोघांना भेटून खूप बरं वाटलं. म्हणजे तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे की आज लग्नाचे एवढे 45 वर्ष तुम्ही एकत्र संसार केला. तर कधी तुम्ही बोललात, तुम्ही कधी भांडलात, कधी तुमचा अबोला सुद्धा झाला, तरी सुद्धा आज तुम्ही एकत्र म्हणजे छानपणे संसार करत आहात. तर खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि मी सगळ्यांना पण हेच सांगेल की नवरा बायकोचं नातं हे असंच असतं. थोडं भांडण म्हणा, थोडं अबोला म्हणा, हे तर असतंच, पण ते सगळं करून संसार करणं खूप मोठी गोष्ट असते. आणि आज हे तुमच्याकडनं आम्ही शिकलो आहोत. तर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिला, त्याच्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला. तर काकी हे तुमच्यासाठी आहे. तर हे तुम्हाला, आता तुम्ही पुरणपोळीची ऑर्डर घेता मग ते तुम्ही याच्यामध्ये टाकून ते पार्सल तुम्ही लोकांना देऊ शकता, म्हणून तुमच्या कामाची वस्तू मी आणली. तर हे एक छोटंसं गिफ्ट सोनम अँड सितारे कडून तुम्हाला. थँक्यू. आणि काका तुमच्यासाठी सुद्धा एक छोटंसं गिफ्ट. तर असंच आमचं चॅनेल आभारी आहोत. तुमच्या चॅनलसाठी आभारी. खूप 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 धन्यवाद. आणि असंच माझं चॅनेल बघत राहावा. आणि तुम्हाला सुद्धा सर्वांना असंच नवीन नवीन कहाणी, नवीन नवीन जर्नी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. परत काय तुझ्या मुलांसाठी छोटीस थँक्यू. पुरणपोळ्या. चला मग भेटू परत.